मागच्या कवितेत मी जी सुगृहिणी बनवण्याची किंवा बनण्याची एक प्रक्रिया सांगितली, ती सगळ्या स्त्रियांना सारखेपणानं आणि सगळीकडेच एकसारखी जमते असं नाही. कधी-कधी काय होतं, की आपल्या मनातल्या मूळच्या प्रेरणा, भावना ह्या सगळ्या दाबून ती आयुष्यभर सुगरण म्हणून वावरत राहते. आणि कधी-कधी असंही होतं, की ते चंगोनच्या कवितेतल्यासारखं सरपणासाठी तोडलेल्या ओंडक्याला एकदा अचानक पालवी फुटली, त्यालाच कळेना ही जगण्याची जिद्द कुठली. असंही होतं. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे काही स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्यातल्या स्वाभिमानाची किंवा बंडखोरीची धग ही कधीच विझत नाही. कारण त्या स्वतःच धगधगते निखारे असतात आणि हे निखारे पेलणं सहसा कुणाला जमत नाही. मग आपोआपच सामाजिक स्तरातून किंवा मैत्रभावातून त्या हळूहळू एकटे पडत राहतात. आणि ही एकटेपणाची अपरिहार्यपणे आलेली जबाबदारी जी आहे, ती पेलताना कधी-कधी त्यांना त्रासही होतो, नकोसंही होतं. पण त्याला पर्याय नसतो. कारण कारण त्या असतात निखारे. देवचाफा या काव्यसंग्रहातली हीच कविता तुमच्यासमोर सादर करत आहे. कवितेचं शीर्षक आहे निखारे. कधीकधी एकटेपणाची भावना मनाच्या तळातून उसळून वर येते. आपण सगळं पेलू शकतो हा अभिमान पायदळी तुडवत तांडव घालते आपल्या सगळ्या सहनशीलतेच्या, मोठेपणाच्या कोरड्या ठाक अवकाशावर. मळभाचे काळे शारढग फेर धरून मग बरसतात डोळ्यातून, अलगद नकळत. देवानं सगळ्या क्षमता, सगळ्या प्रतिभेच्या दिव्य देणग्या घ्याव्यात काढून एका त्याच क्षणात करून टाकावं लुळं पांगळं, असहाय परावलंबी. संपवून टाकावं सगळं आत्मनिर्भर स्वायत्त कणखरपण. विझवावा एकदाचा तो स्वाभिमानी जगण्याचा धगधगता यज्ञ आणि करून टाकावी राख थंडगार सगळ्या अस्तित्वाची. नाहीतर निदान धाडावेत तरी सोबतीला निखारे पेलणारे हात. नाहीतर निदान धाडावेत तरी सोबतीला निखारे पेलणारे हात. धन्यवाद. कविता आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.